आता तुम्हाला वाटेल, पाहता क्षणी वाटलं असेल ना, की मी काहीतरी वड्या वगैरे बनवते. दुधाच्या म्हणा, नारळाच्या म्हणा किंवा कुठल्याही आपल्या खोबऱ्याच्या वड्या असतात बघा, त्या बनवते. पण ह्या वड्या नाहीत हां अजिबात. हे मी नाश्ता केलेला आहे तांदळाचा, म्हणजेच आपला उरलेल्या भाताचा. 1 वाटी आपला उरलेला भात घेतला आहे. त्यापासून मी इतक्या छान नरम, सॉफ्ट अगदी खाल्ल्यावर ना तुम्हाला ढोकळ्यासारखं फील होईल, म्हणजे ढोकळा खाल्ल्यासारखं. इतका छान असा चटपटीत मी 1 वाटी उरलेला भातापासून हा नाश्ता बनवलेला आहे. तर बघू शकता इतका मस्त बनतो. आता तुम्ही ना हा नाश्ता करून बघता ना, तर खरं सांगते तुम्हाला वाटेल की रोज थोडा तरी भात उरलाच पाहिजे, जेणेकरून तो हा नाश्ता तुम्ही नेहमी नेहमी आवडीने खाताल. बघा आतून इतका नरम, सॉफ्ट, स्पंची असतो ना हा, एकदम सॉफ्ट आहे आणि चटपटीत लागतो. तर व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्की हा नाश्ता आवडेल, तुम्ही नक्की करून पण बघताल. तर त्यासाठी फक्त आपल्याला बघा काय लागणार आहे. आता हा प्रश्न म्हणजे भात. भात हा घरोघरी बनला जातो आणि उरतो सुद्धा. प्रत्येक वेळी आपल्या घरोघरी थोडा तरी भात हा शिल्लक राहतो. पण त्या भाताचं काय करायचं? वेस्ट तर नाही जाऊन देणार. तर हा नाश्ता नक्की करून बघा. तर त्यासाठी काय करायचं, इकडे मी 2 चमचे 2.5 चमचे बेसनपीठ घेतले, अर्धी वाटी बेसनपीठ. त्यानंतर इकडे मी 2-2.5 चमचे आंबट दही घेतलेला आहे. 1 वाटी जर तुम्ही भात घेतला ना उरलेला, शिळा भात असतो बघा, फक्त जरा थोडासा गरम हवा आहे तो. आणि त्यानंतर इकडे मी बारीक रवा घेतला आहे, अर्धी पाऊण वाटी. म्हणजे 1 वाटी जर आपला उरलेला भात असेल ना, त्यासाठी अर्धी वाटी बेसनपीठ, अर्धी वाटी दही घ्यायचं आणि अर्धी पाऊण वाटी रवा घ्यायचा. आता काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये हा 1 वाटी भात जो आपण घेतला आहे तो टाकायचा. त्यानंतर इकडे अर्धी वाटी इकडे बेसनपीठ टाकणार. खूप छान चव येते ना मस्त, कारण प्रोटीन भरपूर असतं बेसनपीठामध्ये. तर नक्की टाका बेसनपीठ अर्धी वाटी. आणि अर्धी वाटीच्याच अंदाजाने इकडे मी आंबट दही वापरली. आता हे रवा नंतर टाकायचं, अगोदर बेसन आणि दही भातासोबत वाटून घ्यायचं. हे दह्यातलंच पाणी मी इथे थोडंसं ॲड केले. आता याचं वाटण करून घेऊया. मस्त याची पेस्ट बनते, क्रीमी पेस्ट. तुम्ही बघू शकता. अगदी थोडं पाणी टाकायचं, जास्त पातळ करू नका. तर ह्याचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता, एकदम क्रीमी टेक्स्चर झाले असं वाटतं ना, डोश्याचं पीठ आहे कुठलं. पण हे भातापासून बनलेलं बॅटर आहे, पाहू शकतात. अजिबात भाताचं इकडे असं वाटतच नाही की ते भाताचं वाटण केलं आहे आपण. हे बघा, फक्त दही बेसन टाकून इतकी छान चव येते ना, म्हणजे तुम्हाला अक्षरशः वाटेल की तुम्ही ढोकळा, इडली असं वगैरे काही खातात. इतका छान हा नाश्ता बनतो. तर आता मी हे सगळं वाटलेलं बॅटर जे आहे ना काढून घेतलं एका भांड्यामध्ये. ह्याला फेटायची वगैरे काही गरज नाही जास्त, कारण की हे चांगलं असं मिक्सरमध्ये फिरून घेतलं. हे बघा किती मस्त वाटते, कारण एकदम स्मूथ क्रीमी टेक्स्चर झालेला आहे. भात, दही आणि बेसन पिठाचा हा छानपैकी बॅटर तयार झालेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये ना अगदी थोडंसं जर लागले तरच चिमूटभर असे जिरे टाका, पूर्णपणे ऑप्शन आहे, नाही टाकलं तरी हरकत नाही. मी थोडेसे अगदी टाकले. त्यानंतर आता हा आपला जो बारीक रवा घेतला ना, अर्धी पाऊण वाटी, तो टाकायचा. ह्याने ना खूप छान असं स्पंची होतो, जाळी येते नाश्त्याला, छान असं ढोकळ्यासारखं तुम्हाला फील वाटेल हा नाश्ता केल्यावर. म्हणजे ह्या नाश्त्याला एकदम छान लूक येतो. आणि रवा टाकल्यामुळं ना त्याच्यामध्ये स्पंचीपणा वाढतो. आता बघा, रवा टाकून छानपैकी याला एकजीव केलेला आहे, व्यवस्थित फुलून निघतो. त्यानंतर आता आपण काय करायचं, एक प्लेट घ्यायचं, पसरट आपलं ताट असतं बघा. आता खोलगट जितकं पण साईजचं असं तितकं घ्या. हे माझ्याकडे छोटं साईजचं ताट आहे, म्हणजे प्लेट आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, चारी बाजूनी कडालासुद्धा लावून घ्यायचं. आणि हा जो आपला भाताचा जो बॅटर केला रवा वगैरे टाकून, तो असा सेट करून घ्यायचा, जसं आपण वड्याला बघा बॅटर वगैरे टाकून सेट करतो, बस सेम प्रोसेस आहे आता ह्या पुढची. असं सेट करून घ्यायचं. इकडे मी कढाईमध्ये ना पाणी तापत ठेवलेलं आहे आणि हा गॅसचा स्टँड आहे ना मी इथं ठेवला असं उलटा करून. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला हे प्लेट याच्यावर सेट करायचं. ही खूप छान ट्रिक आहे स्टीम द्यायची, म्हणजे ढोकळा वगैरे जर करत असताना तर. आणि ह्याला ना असं 10-12 मिनटानं स्लो गॅसवर मी आता चांगलं वाफ देते. आता 10-12 मिनटानंतर आपण ह्याला चेक करूया. तर झालेत बघा, अगदी स्लो गॅसवर मी मस्त 10-12 मिनटं याला स्टीम दिली. आणि इतका छान असा रवा मनी हा आपला बॅटर इतका मस्त फुलला आहे, असं वाटते मी खरं ढोकळा बनवते. इतका छान हा बॅटर फुलला गेला आहे. काढून घेऊया, थंड करायचे. आणि अगोदर पहिलं चेक करायचं, चमचा किंवा असं चाकू घ्यायचा, बॅटरमध्ये असं टच करायचा. कुठेच बॅटर जर चमचा चाकूला लागला नाही की तो आपला परफेक्ट झालेला असतो. थंड
करायचा, इतका पण नाही, थोडा नॉर्मल गरम असतानाच ह्याच्यात कट पाडायचे. लहान मोठ्या मग आता तुम्हाला जशाही साईजच्या याच्या वड्या बनवायच्या तशा बनवा. मी जरा थोड्याशा मीडियम करते, म्हणजे आपल्या खोबऱ्याच्या वड्यासारख्या. आता पाहता क्षणी असं वाटते ना खोबऱ्याच्या वड्या वगैरे काय चालू आहेत, पण हे आपलं भाताचा एक प्रकार आहे, म्हणजे नाश्त्याचा. हे असं अलगद हाताने याला हलक्या हाताने कट पाडा. असे वडी बघा, हे असे कट पाडून घ्यायचे आणि थोडं थंड झाले की मी ह्या वड्या सुटल्या जातात. आता याला मी थोडं थंड करून घेते. आणि कडेकडेने जर निघलं नाही ना बॅटर, तर सुरुवातीची एक वडी अशी अलगद काढायची, म्हणजे सगळीकडून आपल्याला व्यवस्थित काढता येतं. तर मी सुरुवातीचा एक पीस काढला आहे बघा. हे बघा, आता वाटतं का हा आपला तांदळाचा काही नाश्ता आहे, असं वाटतं आपण ढोकळा वगैरे काही बनवलेला आहे तांदळाचं पीठ वगैरे वाटून. इतका छान स्पंजी नरम झाला आहे बघा, व्यवस्थित झाला आहे, परफेक्ट झाला आहे, ताटाला अजिबात जास्त चिटकलं नाही, काही नाही. आता तुमच्या समोर मी सगळे हे वड्या तांदळाच्या काढून घेते भाताच्या. हे बघा, ह्याच्यामध्ये आपण दही बेसन वापरले ना, इतकी छान चव येते ना. अलगद कसं निघलं आहे बघा, लगेच अजिबात हाताला सुद्धा चिटकत नाही, जरासुद्धा प्लेटला चिटकलेलं नाही आहे. व्यवस्थित ह्या वड्या निघल्या जातात आहेत. फक्त हलका हात वापरायचा, एवढीच काळजी घ्यायची बस. हे बघा किती छान निघायला लागल्यात बघा, पटापटा मस्त असं आपल्या ह्या भाताच्या ज्या आहेत वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी. हे असं हलक्या हाताने याला सोडून घ्यायच्या, जसं आपण नेहमी वड्या वगैरे करतो अगदी तसं. ह्या अशा जॉईंट असतात त्या जरा वेगळ्या करायच्या. बस परफेक्ट झाल्यात, एकदम मस्त वाटतात. आणि आता आपण ह्याला थोडासा एकदम मस्त मसाल्याचा टचअप देऊया. ह्या सुक्या पण अशा तुम्ही खाऊ शकता खोबऱ्याच्या चटणीसोबत वगैरे, पण याला थोडंसं आपण चटपटीत लूक देऊया. त्यासाठी पॅनमध्ये ना थोडे राई जिऱ्याचा तडका बनवायचा. आता इकडे मी थोड्याशा तेलामध्ये राई जिरे टाकलेले आहेत. तुम्ही वाटलं तर 1 चमचा सफेद तेल टाकू शकता. त्यानंतर ना आपला नाश्ता हा फिक्का फिक्का नको वाटायला, त्यामुळे थोडेसे मसाले टाकायचे. धना पावडर, लाल मसाला, गरम मसाला, हे आपलं बेसिक मसाले अगदी थोडे चिमटीमधले असतात ना, एवढेसे टाकायचे. आणि मग ते सगळं मिक्स करून घ्यायचे हे मसाले. काय होतं ह्यानी ना त्या नाश्त्याला ना एक छान चटपटीत आणि एक थोडासा स्पायसीपणा पण येतो, म्हणजे खायला बरं वाटतं जरा. एकदम असं फिक्कं पण नको आहे. आता हे सगळ्या ज्या वड्या काढल्यात ना आपण, थोड्या थोड्या करून अशा मिक्स करून घ्यायच्या. बस असं व्यवस्थित त्याला मिक्स करायचं, काही जास्त वेळ द्यायचा नाही, कारण की आपला हा पूर्ण नाश्ता तयार झालेला आहे, स्टीम दिलेले आहे. आणि हे बघा असं चटपटीत मसाल्यात किती छान कोट होत चाललेला आहे. पूर्ण मसाला ह्या प्रत्येक वडीला, भाताच्या वडीला पॅक झाला आहे. आणि वरून थोडासा चटपटीत असा मी चाट मसाला टाकला आहे, म्हणजे वा, म्हणजे तिखटपणा आहे आणि चटपटीतसुद्धा लागणार खाता क्षणी. आता ह्याला थोडीशी वाफ द्यायची, झाकण ठेवायचं, हवं तर थोडीशी कोथिंबीर पण टाकू शकता तुम्ही. बस आता झालेला आहे आपला हा उरलेल्या भातापासून हा नाश्ता. बघा किती छान वाटतोय का नाही. आता आपण याला गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. लहान मुलाला सुद्धा तुम्ही या टिफिनमध्ये देऊ शकता, फक्त मसाले वगैरे टाकायचे नाहीत. असे सुके बनतात ना, त्याच वेळेस खोबऱ्याच्या चटणीबरोबर तुम्ही याला देऊ शकता. तर आता हे बघा, पाहता क्षणी जर कोणाला सर्व केलं ना असं प्लेट, तर खरं सांगते कोणालाच वाटणार नाही हे भातापासून, हा उरलेला भातापासून बनलेला नाश्ता आहे. आश्चर्यच वाटन बघून पण आणि खाऊन पण कितका भारी झाला आहे. तुम्ही पाहू शकता बघा, हे किती मस्त वाटते, चटपटीत झणझणीत असा हा उरलेल्या भातापासून आपण केलेली आज नाश्त्याची रेसिपी नक्की करून बघा. घरोघरी आपला भात उरलेला असतो, त्यापासून ना खरंच झटकीपट हा नाश्ता करून बघा. हेल्दी आहे, भात असतो नेहमीच आपला खायचा पदार्थ आहे तो. बेसन दही असल्यामुळे एकदम छान, एकदम स्पंची बनतात, टेस्टी बनतात. तुम्ही पाहू शकता, हे बघा किती भारी वाटतोय का नाही केचपसोबत. आणि सगळ्यात जास्त जर हा भारी कशाबरोबर लागेल तर फक्त खोबऱ्याची चटणी, सांबार वगैरे जर काय केलं ना, तर हे नक्की करून बघा. खूप छान वाटते खायला, मला ते इतका आवडला ना. आणि आता खरं सांगते, मला तर ना उरलेलं भात ना वेस्ट जायचं अजिबात टेन्शन नाही. आणि तुम्ही पण एकदा करून बघा, कधी पण तुम्हाला असं वाटेल की थोडा तरी भात उरला पाहिजे. इतका छान लागला मला हा नाश्ता. नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि पाहू शकता हे बघा किती मस्त झाला आहे का नाही, अगदी ढोकळ्यासारखा वाटतोय. कुणाला विश्वास येणार नाही की आपण हा उरलेला 1 वाटी भातापासून केलेला नाश्ता आहे. नरम, सॉफ्ट, स्पंची, जाळीदार असा हा नाश्ता.
तोंडात टाकता क्षणी असा मेल्ट होतो, मस्त वाटतो. तर मी तर प्रत्येक स्नॅक्स असं केचपसोबतच खाते, पण याला खोबऱ्याच्या चटणीबरोबर आवर्जून खा किंवा पुदिन्याची चटणी बनवतो बघा, त्यासोबतसुद्धा भारी लागेल. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची ही छानपैकी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. अशीच मस्त मस्त वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी. स्वस्त राहा, मस्त राहा.